रे दोघांनी. चला 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 भाग्य चल. आजीला पाया पड. चला. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि हा आहे दुसरा दिवस गाडीला घरी आणल्यापासून. आणि आता सर्वेश आणि भाग्याला सोडायला चाललेलो आहे मी अंधेरीला. केवढी इतकी किती मोठी डिकी आहे ही बघ. किती मोठी डिकी आहे. छोटी आहे मग खूप मोठी डिकी आहे. तर आता चाललोय आम्ही अंधेरीला. गाडीचा दुसरा दिवस घरी होता आणि यांना सोडायला चाललोय अंधेरीला. बघू कसा एक्सपिरियन्स आहे हायवेला. तर चला आता गाडीत बसूया. गाडीत बसलोय आता. गाडी करूया स्टार्ट. इथून फुल स्टार्ट स्टॉप बटन स्टार्ट. काय नाही असंच. हे बघा असं सगळं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे गाडीचं. इकडे आपला RPM मीटर, इकडे स्पीड, इकडे CNG आणि इथे पेट्रोल असं सगळं आहे. तर चला आता निघूया. खूप गरम होतंय आणि 5:30 झालेले. जवळजवळ 8:30-9 वाजतील पोचायला. हा ट्रेनने जायला कंटाळा येतो. त्यांना जमल. मोठी माणसं आहेत ना, मोठी माणसं आहेत ती. ते मोठी माणसं आहेत दोघ जण. काय टाटा कर भाग्याला. एका बोलू टाटा कर. चला बाय बाय बाय. चल चल चल. आता संध्याकाळचे वाजलेले 6 आणि आम्ही आता आहेत खैरा फाटकाच्या पेट्रोल पंपावर. इथे थोडंसं पेट्रोल भरतोय कारण की CNG जवळजवळ अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त आहे. तर नेक्स्ट CNG मी मुंबईत भरणार आहे कारण की तिकडे प्रेशर वगैरे चांगलं असते म्हणून चांगल्या क्वालिटीचा मिळतो. तर आता इथून आम्ही निघू. तर CNG मध्ये जर पोचली नाही तर पेट्रोल असायला पाहिजे बॅकअपमध्ये. तसं 5 लिटर आहे, अजून 5 लिटर भरून ठेवतो. आणि पुढे समोर नायट्रोजन पण भरायचं आहे गाडीमध्ये. तर आता पेट्रोल भरू त्याच्यानंतर नायट्रोजन. आता टायर पूर्ण फ्लॅट केलेला आहे. दाखव इकडे. आता पूर्ण टायर फ्लॅट केलेला आहे. आता इकडे भरतोय नायट्रोजन कारण की हवा ती आपली नॉर्मल हवा असते आणि ती आता काढून नायट्रोजन फिल करणार. तीन टायर झाले नायट्रोजन भरून. आणि हा बघा हा चौथा काय हा. आणि हा चौथा टायर पण फ्लॅट केलेला आहे. आणि हा बघा हा खिळा त्यात मिळाला. पण आता बघू पंक्चर आहे का नाही आता समजेल. काल गाडी घेतली आणि आज खिळा घुसलाय. खिळा हा बघा हा खिळा, घाणेरडा खिळा. तसं गाडीमध्ये TPMS पण आहे, हवा दाखवते ते. जर पंक्चर असती तर ती गाडी तिकडे दाखवलं असतं, शो केलं असतं की पंक्चर आहे. जरासाच आहे बघा एवढूसा. आता याला फेकून देऊ कोपऱ्यात, नाही तर त्या दुसऱ्याची गाडी पंक्चर करेल. हा बघा आता चौथा टायर नायट्रोजननी भरतोय. तर चला आपलं काम झालेलं आहे. नायट्रोजन परफेक्ट फिल झालेलं आहे. आता निघूया डायरेक्ट अंधेरीला. आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही हायवेला जस्ट पोचतोय. तो बघा समोर हायवे. तुम्हाला दिसत नसेल एखाद्या कॅमेरामध्ये कारण की थोडासा लांब आहे. म्हणजे आलंच 2 मिनिटावर आहे. आणि आता गाडी पहिल्यांदा हायवेवर चढणार आहे. तर आता ही एक वेगळीच खुशी आहे. तर आता बघू कसा एक्सपिरियन्स येतो. आणि हायवेचं बंद बघायला लागेल कारण की हा सध्या इथून ते मनोरला जाईपर्यंतचा रस्ता थोडासा मध्ये बंद होता. आता बघू, म्हणजे माझ्यामध्ये चालू आहे पण आता कंडिशन बघायला लागेल की कशी आहे. तर आता हायवेवर आपण भेटूया. तर ही बघा ऑरा लागलेली आपल्या हायवेला. पहिल्यांदा ही ऑरा चालते हायवेवर. समोर आपला NH48. कंडिशन जरा चांगली दिसते हायवेची. मी पहिल्यांदा का बोलतोय कारण की गाडी शोरूमला आली तेव्हा पण गाडी चालवून नाही आणलेली, ट्रकमध्ये आलेली गाडी. म्हणजे ही गाडी हायवेवर चाललीच नाही. तर आता पहिल्यांदा चालते हायवेवर. तर समोर बघा आपला हायवे आहे तो. हा बघा हा आता बनतोय मनोरचा नवीन ब्रिज. त्याच्यामुळे हा सगळा रस्ता खराब आहे. हा दाखव आता समोरचा. हा आता जो दिसतोय तुम्हाला रस्ता टोटल खराब झालेला आहे. ॲक्च्युली हा सर्व्हिस रोड आहे आणि हा बाजूला राईट साईडला नवीन ब्रिज बनतोय. तर त्याच्यामुळे हे सगळं ट्रॅफिक इकडे होते. आता आपण पोचलेलो आहेत खानिवड्याच्या टोल नाक्यावर. वाजलेले आहेत 7:15. हा बघा समोर टोल नाका आहे. आपली ऑरा पहिल्यांदा टोल नाक्यावर आता चालते. आणि गाडीला फास्टॅग नाहीये कारण की शोरूमवाल्यांनी सांगितलं नवीन काहीतरी सिस्टीम आहे फास्टॅगची म्हणून थोडंसं डिले. आणि असं पण इकडे आम्हाला टोल लागत नाही कारण की हा लोकल टोल असल्यामुळे. तर आता आपली गाडी ते इकडून निघून जाईल अशीच, म्हणून मी एकदम शेवटच्या लेन मधून आलोय. हा बघा समोर आपला टोल खानिवड्याचा. दाखव
आणि आता इकडून 5 मिनिटावर एक हॉटेल आहे, माहिती आहे तुम्हाला. मागच्या वेळेस मी I-20 नेलेली सर्वेसची अंधेरीला, तेव्हा मी आणि भाग्य होतो तिकडे. तिथे थांबलेलो. तिथेच आम्ही मस्त चहा पिऊ, कुल्लड, 5-10 मिनिटाचा ब्रेक आणि पुन्हा आपलं कंटिन्यू अंधेरीसाठी. तर आता तिकडे भेटूया. आता आम्ही बघा या हॉटेलला पोहोचलेलो आहेत, आपलं सेवा विवेक. तिकडे आम्ही दरवेळेस थांबतो चहा प्यायला. आणि आता गाडीची हालत बघा काय झालेली आहे. फक्त 40-50 किलोमीटर गाडी चाललेली आहे बघा. नवीन गाडी, काल शोरूम मधून गाडी काढलेली आहे. इथपर्यंत चिखल उडलेला आहे, सगळ्यांनी उडवलेला आहे बाजूच्या गाड्यांनी. हे बघा. आणि मागची हालत बघा, हे बघा किती बेकार हालत झाली आयुष्यभर. हे बघा इथपर्यंत सगळं पूर्ण, हे बघा सगळं चिखल उडलेला आहे टोटल. आणि इकडे नेमकी पाणी दिसलं, आता पाणी मारू थोडस. फ्युल कॅपच्या मध्ये अक्षरशः माती गेली. हे बघ मध्ये मध्ये मारायच्यात मध्ये, फ्युल कॅप मध्ये. हा मार मार फ्युल कॅप मध्ये. त्याच्यात किती माती होती माहितीये का. आणि मागे मार इथे. हे बघा काय माती आहे खतरनाक. इकडून तरी क्लीन आहे थोडीशी, मागून थोडीशी माकली आहे. आता इकडून चहा पिऊ, 10 मिनिटात निघू पुन्हा अंधेरीला. ह्या बघा ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलेल्या मातीच्या वस्तू आहेत. त्यानंतर इकडे बांबू पासून बनवलेलं सगळं आहे. हे तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. जर बघितलं नाही तर तुम्हाला इकडे टॉप राईट कॉर्नरला लिंक येत असेल, त्याच्यावर क्लिक करा, तो ब्लॉग बघू शकता. आता जाऊ चहा पिऊ मस्त कुल्लडवाला. माझा तर विदाऊट शुगर आहे. हा बघा हा माझा विदाऊट शुगर चहा. सर्वेशनी घेतलाय नॉर्मल आणि भाग्यानी नॉर्मल. बघ इकडे. ही बघा ही समोर आहे गोशाळा. अजून इकडे त्यांचं मध्ये विला वगैरे आहेत, ते मी तुम्हाला सांगितलेलं मागच्या ब्लॉग मध्ये. आणि हे बघा हे एक अल्कलाईन वॉटर सारखं पुदिना टाकलेला आहे फक्त. आज लिंबू नाही, आपण मागच्या वेळेस लिंबू होता ना. आमचा चहा पिऊन झालेला आहे. आता निघतो पुन्हा अंधेरीला जायला. आपण सर्वेश एक ह्याच्याबरोबर ना गाडीवर हे काढू, थंबनेल साठी फोटो. आता आम्ही फाउंटन हॉटेल पासून फक्त 2 ते 3 मिनिटावर आहेत. आणि समोर ट्रॅफिक बघा किती बेकार लागलेलं. दाखव समोर. हे सगळं आता कसलं ट्रॅफिक आहे का माहिती नाही, कारण की मुंबईला जायला ब्रिज पण सुरू झालेला आहे, तरी आता ट्रॅफिक माहिती नाही. हे माझ्या मध्ये लेफ्टला ठाणे बिणाला जाणारे हे सगळे असतील. आता बघू अजून किती ट्रॅफिक आहे. आता वाजलेले आहेत 8:40 आणि आम्ही आता दहिसरला आलेत. दहिसर, आता दहिसर टोल नाका इथून 5 मिनिटावर आहे. तर तिकडे आपल्याला टोल भरावा लागेल कॅशनी, कारण की फास्टॅग नाहीये, तर तिकडे टोल भरावा लागेल कॅशनी असं आहे. तर आता हे बघा समोर मुंबईची जस्ट सुरुवात झालेली आहे. आणि हे बघा आता CNG थोडासा म्हणजे 3 पॉईंट बाकी आहेत आणि 118 किलोमीटर गाडी चाललेली आहे टोटल CNG वर. अजून माझ्या मते 41 किलोमीटर तर सहज चालेल गाडी, किंवा जास्त पण चालेल. आणि पेट्रोल तर जवळजवळ 10-15 लिटर आहे, तर काय आपल्याला घाबरायचं टेन्शन नाहीये तसं नाही का. ती बघा समोर चाललेली आपली मुंबई मेट्रो नवीनवाली, जी DN नगर वरून बोरिवलीला जाते, ती आता जस्ट गेली इकडून आणि आम्ही तिच्या बरोबरच चाललेलो आहे. हे बघा समोर आलेली आहे मुंबई. सगळं दिसत असतील मोठ्या मोठ्या बिल्डिंग. ती बघा समोर मेट्रो. आम्ही आता पोहोचलेलो आहे मलाडला आणि समोर ट्रॅफिकची हालत बघा. समोर एवढं ट्रॅफिक लागलेलं आहे आम्हाला. आणि आता थोडेसे 10-15 मिनिटं एक्स्ट्रा दाखवतात घरी अरायवल. तर आता असं आहे मुंबईची हालत. आता बघू अजून किती वेळ लागतो. कशाबद्दल आहे ट्रॅफिक ते तर आता पुढे जाऊनच कळेल. काय ऍक्सिडेंट झालाय की काय रेग्युलर ट्रॅफिक आहे. तरी आज कमी ट्रॅफिक लागलं ज्या मानाने आम्ही आलोय. एकदम कमी ट्रॅफिक होतं. आता वाजलेले आहेत 9:10 आणि घरी पोहोचायला अजून 20 ते 22 मिनिटं दाखवत आहेत. किती फक्त 10 ते 11 किलोमीटरसाठी. आणि आता समोर बघा ट्रॅफिक वगैरे काही नाहीये. मगाशी कमीत कमी 12 ते 15 मिनिटाचं ट्रॅफिक फेस केलं आम्ही. आणि आता जरा बरं वाटतंय गाडी चालायला, कारण की आता जरा टॉप गिअरवर चालते. आता तिकडे फर्स्टवर फक्त गाडी चालत होती. आता 20 ते 22 मिनिटं आपण घरी पोहोचू अंधेरीला, म्हणजे DN नगरला. आता आम्ही पोहोचलेलो आहेत अंधेरीच्या बायपासला. आता इथून हा नाही, ह्याच्या पुढचा एक राईट आहे, तो घ्यायचा आहे का तिकडून आपण अंधेरीमध्ये घुसणार आणि मग जाऊ DN नगरला वगैरे. हे बघा समोर सिग्नल आहे, हा अंधेरीचा बायपास आहे. तर आता इथे पोहोचलेलो आहे. वाजलेले आहेत 9:20. अजून 10 ते 12 मिनिटं लागतील घरी पोहोचायला. हे बघा आपण पोहोचलेलो आहेत आता अंधेरीच्या मध्ये, म्हणजे अंधेरीसाठी आपण राईट मारला हायवेवर. हायवे सोडला मगाशी
आता 5 ते 7 मिनिटात पोहोचू आपण घरी. आणि हा समोरचा जो ब्रिज आहे, या ब्रिजचं काम कमीत कमी 7 ते 8 वर्ष रखडलेलं आणि त्याच्यानंतर हा ब्रिज आता ओपन झालेला आहे सगळ्यांसाठी. झाला जवळजवळ 1 महिना हा ओपन होऊन. हे बघा फायनली पोहोचलेलो आहेत आपण अंधेरी DN नगरला. सर्वेश आणि भाग्य यांना एकदम सुखरूप आणले घरी. फायनली आलेलो अंधेरीला. वाजलेले आहेत आता 9:40. हा हे बघा संदीप काका आमचे. गाडी कशी आहे? चांगली आहे का? एक नंबर गाडी आहे. हा नाही पार्टी आता करू ना आपण, उद्याच करू पार्टी. हे बघा समोर दीपा मावशीचं घर भाग्याच्या मागे. आता चालली भाग्य तिथे. आता जाऊ गाडीला पार्किंगला आणि फ्रेश होऊ मस्त.